काय थकवा येतोय, पाय सुस्त आहेत, रात्री वारंवार लघवीला जावं लागते, कधी कधी बीपीच कंट्रोल होत नाहीये, तर हे क्रॉनिक किडनी डिजीज म्हणजे सीकेडीचे लक्षण असू शकतात. भारतात 138 मिलियन लोकांना सीकेडी आहे आणि 2040 पर्यंत मृत्यूच्या टॉप 5 कारणांपैकी एक असणार. पण घाबरू नका, आज मी तुम्हाला सांगतो की सीकेडी म्हणजे काय, लक्षणं, कारणे आणि 3 पॉवरफुल टिप्स ज्याने तुम्ही हे रोखू शकता. नमस्कार, मी डॉक्टर बोलतोय. सीकेडी म्हणजे किडनी हळूहळू काम करायची क्षमता गमावते, क्रिएटिनिन वाढते, जीएफआर कमी होते आणि स्टेज 1 ते 5 पर्यंत जाते. स्टेज 5 म्हणजे किडनी फेल्युअर, डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट. मुख्य कारणे शुगर, बीपी, पायलोनेफ्रायटिस, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, स्टोन, इन्फेक्शन, जास्त पेनकिलर खाणे आणि इरेग्युलर लाईफस्टाईल. लक्षणं कुठली तर थकवा, कमजोरी, भूक न लागणे, रात्री वारंवार लघवीला जाणे, उलट्या, डोकंदुखी आणि हाय बीपी कंट्रोल न होणे. सर्वात महत्वाचं, पाय आणि डोळ्याभोवती सूज. आता 3 पॉवरफुल टिप्स तुम्ही आजच फॉलो करू शकता. पहिलं, पाणी व लो सॉल्ट डाएट. शरीराला पुरेसे एवढं पाणी प्या आणि मीठ कमी करा. दुसरं, वजन कंट्रोल आणि एक्सरसाइज. तिसरं, रुटीन चेकअप. दर 6 ते 12 महिन्यांनी क्रिएटिनिन, युरिया, जीएफआर चेक करा. आयुर्वेदात सीकेडीला मूत्रघात संबोधल्या जाते. पुनर्नवा, गोक्षूर, वरुण अशा अप्रतिम वनस्पत्या सूज कमी करते आणि दोषांना बाहेर काढते. तुम्हाला सीकेडीचा त्रास आहे का, कमेंट मध्ये सांगा आणि डॉक्टर बुद्धला सबस्क्राईब करा.